नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी तसेच आनंदाची व दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा व मोठा असा निर्णय माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषित केलेला आहे. या संदर्भात सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकांना मिळणार न्याय. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील त्यांच्या समवेत समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे, प्राध्यापक महादेव गपाट यांनी रामटेक येथे भेट घेतली. दीपक केसरकर यांना मागील 37 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनाचा वृत्तांत सांगितला. तेव्हा ते म्हणाले की मला हे सर्व माहीत आहे. मी आझाद मैदानामध्ये देखील येऊन तुम्हाला सांगितले आहे की मी तुम्हाला टप्पा देणार आहे. त्यासाठी मी फाईल क्लिअर केलेले आहे. माझ्याकडून फाईल क्लिअर झालेले आहे. ती आता अजितदादांकडे आहे. 2 दिवसात सही होऊन माझ्याकडे आल्यास येणाऱ्या सोमवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये तो विषय घेतला जाईल आणि महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिले. असे झाल्यास याचा फायदा महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकांना होणार आहे.